श्री स्वामी समर्थांची करुणेची कथा। अक्कलकोट येथे एकदा फार मोठा दुष्काळ पडला होता। पाऊस नव्हता, अन्नाची टंचाई होती, लोक उपाशी होते। अनेक भक्त स्वामी समर्थांकडे येऊन रडत होते। एक गरीब शेतकरी आपल्या आजारी मुलाला घेऊन स्वामी समर्थांकडे आला। त्याच्याकडे ना औषधासाठी पैसे होते, ना खाण्यासाठी अन्न। तो स्वामींना म्हणाला, स्वामी, माझ्या मुलाला वाचवा, तुमच्याशिवाय कोणी नाही। स्वामी समर्थ शांतपणे त्याच्याकडे पाहत म्हणाले, तुझ्या घरात काय आहे? शेतकरी म्हणाला, स्वामी, काहीच नाही, फक्त थोडेसे पीठ आहे। स्वामी म्हणाले, ते पीठ घे, भाकर कर आणि आधी लोकांना वाट। शेतकरी गोंधळला, पण स्वामींच्या आज्ञेवर विश्वास ठेवून त्याने तसेच केले। आश्चर्य म्हणजे पीठ संपतच नव्हते, भाकऱ्या वाढतच राहिल्या। गावातील अनेक लोकांनी जेवण केले। थोड्याच वेळात त्या शेतकऱ्याचा मुलगा पूर्णपणे बरा झाला। तेव्हा स्वामी समर्थ म्हणाले, विश्वास ठेवणाऱ्याचा मी कधीही हात सोडत नाही। बोध, शिकवण। स्वामी समर्थ श्रद्धा आणि विश्वासाची परीक्षा घेतात। निस्वार्थ सेवा केल्याने संकट दूर होते। स्वामी समर्थ हे केवळ चमत्कार दाखवत नाहीत, तर भक्ताला योग्य मार्ग दाखवतात। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।